नमस्कार शेतकरी बंधूंनो. नुकतीच आपली तूर पिकाची काढणी झालेली आहे आणि मळणी झाल्यानंतर तूर पिकाचा आपण मार्केटमध्ये नेऊन विक्री करतो. परंतु विक्री करून शेतकऱ्यांना येणारा नफा हा कमी मिळतो. यावर जर आपण दाल मिलच्या माध्यमातून जर प्रक्रिया केली तर त्यामध्ये शेतकऱ्यांना येणारा नफा हा निश्चितच चांगल्या प्रकारे होतो. कारण पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ विकसित मिनी दाल मिल जे तंत्रज्ञान आहे ते शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयोगी आहे. या मिलच्या साहाय्यानं आपण एका दिवसाला 10 क्विंटल मालाची प्रक्रिया करू शकतो आणि याच्यामध्ये दोन पद्धती आहेत. एक आहे भाडेतत्त्वावर काढून द्यायची पद्धत आणि एक आहे स्वतः बनवून विक्रीची पद्धत. साधारणतः आपण जर एका क्विंटलची प्रक्रिया करून डाळ बनवून दिली तर त्याच्यावर आपल्याला शेतकरी जो आहे तो आपल्याला एका क्विंटलला 800 ते 1000 रुपये एवढे चार्जेस घेऊन त्याची डाळ त्याला मिळून जाते. साधारणतः त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचाही नफा होतो, शेतकऱ्यांना डाळ पण मिळते आणि कच्चा माल म्हणून पशुखाद्य पण मिळते. तर ह्या दोन्ही फायदे शेतकऱ्यांना आपल्या गावातल्या दालमिलवर केले तर ते फायदे होतात. आणि जो ग्रामीण एखादा बेरोजगार आहे त्याला तो दालमिलच्या माध्यमातून रोजगारसुद्धा मिळतो. त्यानंतर जे सेंद्रिय उत्पादक शेतकरी आहेत त्यांनी आपला माल मार्केटमध्ये विक्रीला नेला तर त्याला काही विक्री बाजारपेठ मिळत नाही. परंतु त्यांनी जर आपली डाळ बनवून घेतली तर त्या सेंद्रिय डाळीला आजच्या रेटमध्ये 250 ते 300 रुपये किलोचे रेट मिळतात मार्केटमध्ये. तर तो माल ते डाळ तयार करूनच विक्री करू शकतात. त्यानंतर दुसरी पद्धत आहे स्वतः तयार करून विकण्याची पद्धत. जर आपण मोठ्या क्वांटिटीमध्ये तूर घेऊन त्याची जर प्रक्रिया करून मार्केटमध्ये विकलं तर साधारणतः एका क्विंटलवर आपल्याला 1500 ते 1800 रुपये एवढा नफा सापडतो. आणि एक जो ग्रामीण बेरोजगार व्यक्ती आहे त्याला आपल्याला मार्च ते जून या खाली पिरियडमध्ये, ज्यामध्ये उन्हाळ्यामध्ये शेतीचे कामं थांबलेले असतात, त्या पिरियडमध्ये आपल्याला त्याला एम्प्लॉय करून साधारणतः महिन्याला 50 ते 1000 ते 1 लाख रुपये एवढं उत्पन्न आपण त्या माध्यमातून कमवू शकतो. आणि एक आपला प्रक्रिया उद्योग सुरू झाला तर त्याच्यापासून आपण 6 ते 7 खेडे अटॅच करून आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांना चांगल्या क्वालिटीची डाळ, कारण मार्केटमध्ये जी डाळ येते ती पॉलिश डाळ येते आणि आपल्या दालमिलवर जी बनते ती अनपॉलिश डाळ असते आणि ते अनपॉलिश डाळमध्ये व्हिटॅमिन कॉन्झर्व राहतात आणि ते खाण्यासाठी एक चांगले पौष्टिक डाळ शेतकऱ्यांना मिळू शकते. अशा माध्यमातून आपण ह्या डाळ पिकाची काढणी पश्चात PKV मिनी दाल मिलचं तंत्रज्ञान वापरून त्याच्यावर प्रक्रिया करून जर माल विक्री केली तर त्याला तुम्हाला निश्चितच हमखास उत्पन्न चांगल्या प्रकारे मिळेल. धन्यवाद.